आणि या सगळ्या संदर्भात अमित देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे ओम देशमुख यांनी. आपण बघूया. काँग्रेसचे आमदार आणि गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत असलेले अमित देशमुख आहेत. सर, निर्णय झालाय, 10% आरक्षणाची घोषणाही झाली आहे, काय वाटतं? नाही, या निर्णयाला पाठिंबा विरोधी पक्षांनी दिलेला आहे. सत्ता पक्षानं आज हे बिल आणलं मराठा आरक्षणाचं आणि एकमतानं ते पारित झालं. पण या बिलावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, पण ती चर्चा सत्ता पक्षाकडनं घडवून आणण्यामध्ये त्यांनी का ती घडवून आणली नाही हा खरा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच, म्हणजे अनेकांना यावर बोलायचं होतं. ते सत्ताधारी आमदार असतील, विरोधी पक्षातले आमदार असतील, या सगळ्यांनाच आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. पण सरकारनं ते घडू दिलं नाही. ते का घडू दिलं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. आज हे बिल पारित झालं, हे टिकणारं बिल आहे असं सरकार सांगतंय आणि हे पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा हे बिल विधिमंडळामध्ये पारित झालं आहे. त्यामुळं सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही आत्ता म्हणाल चर्चा होऊ दिली नाही सरकारने, त्याच्यामागे काही कारण आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ते सरकारमध्ये जे आहेत तेच सांगू शकतील. आमची अशी आशा होती की सरकारने आपली भूमिका मांडावी आणि विरोधी पक्षालाही भूमिका मांडायची संधी द्यावी. ती संधी, ती चर्चा आज मिळू शकली नाही, चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळं अशा या ऐतिहासिक क्षणाची चर्चा अशा सभागृहामध्ये जे चर्चेसाठी सभागृह आहे तिथं जर होत नसेल तर मला असं वाटतं की चर्चा का झाली नाही किंवा का होऊ दिले नाही याची उत्तरं सत्ता पक्षच देऊ शकतो. शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न. मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली, त्या मराठवाड्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. या निर्णयाचा मराठवाड्यावर कशा प्रकारे इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मराठा समाजाचे जे आंदोलन करते आहेत किंवा या आंदोलनाचं नेतृत्व जे करतायत मनोज जरांगे पाटील, मी आपल्याच माध्यमातून असं ऐकलं आणि पाहिलं की आज जे काही बिल मराठा आरक्षणाचं पारित झालं त्याच्यावर त्यांची काही वेगळी प्रतिक्रिया ऐकायला मिळते आहे. त्यामुळे त्या खोलात जावं लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल आणि निश्चितच समाजाच्या भावना या दुखावणार नाहीत याची काळजी ही सरकारनं घेतली असं ते म्हणतात. तर ती किती घेतली आहे हे आपल्याला येणाऱ्या काळाचा प्रश्न. शेवटचा प्रश्न. तुम्ही विधिमंडळाचे अनेक वर्षापासून सदस्य आहात, अनुभवी आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, अभ्यासू आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. 3 आरक्षणाच्या टप्प्यांकडे आपण पाहूयात. पहिला पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जे जाहीर झालं, दुसरं देवेंद्र फडणवीसांच्या काळात आणि आज एकनाथ शिंदे. या 3 मुख्यमंत्र्यांनी दिलेली आरक्षणं, 2 आरक्षणं तर रद्द झाली. या आरक्षणाच्या बाबतीत तुमची निरीक्षणं काय, टिकेल असं वाटतं? नाही, माझ्या भावना या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारला हे आरक्षण आज जे बिल पारित झालेलं आहे ते आम्ही एकमताने हे बिल पारित केलेलं आहे आणि आरक्षण टिकावं आणि टिकवण्यामध्ये आता सरकार सरसावलं आहे, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यावर मी आज बोलणं मला असं वाटतं की ते संयुक्तिक ठरणार नाही, कारण याच्या बारकाव्यामध्ये जावं लागेल. याचे काय परिणाम समाजामध्ये उमटत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि योग्य वेळी त्याच्यावरही पक्षाकडनं आम्ही आमची भूमिका मांडू. पण आज तरी हे जे मराठा आरक्षणाचं बिल पारित झालं आहे, जे एकमतानं पारित झालं आहे, सरकारला हे टिकावं यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.